हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्या मैत्रिणींना शुभ गुरुवार. आणि ही रेसिपी माझी शुक्रवारची आहे आणि मी 1 हफ्त्यानंतर एडिट केला हा व्हिडिओ, त्यामुळं लेट तुमच्यापर्यंत पोहोचला. तर मी आज बनवणार होते खेकडे. रात्रीच खेकडे आणले होते आणि मी बोललं चला आज तुमच्या संग पण शेअर करू. आज होता शुक्रवार. तर मी मस्त खेकडे स्वच्छ धुवून घेतले, नांग्या तोडल्या. नांग्या तोडून झाल्याच्या नंतर त्याला चांगलं धुवून घेतलं, कारण की जेवढे धुतले तेवढे छान होतात ते खेकडे. मग बेसन पीठ काढवलं. बेसन पिठामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि चिंच जरा टाकले, कारण तर आंबटपणा हा छान लागतो भाजीत. आणि पूर्ण म्हणजे नाही का असं वाटून घेतलं बारीक. आणि बेसन पीठ मस्त घट्ट घट्ट कालवलं, जास्त पातळ नाही कालवलं. आणि ते त्या मुठ्ठ्यामध्ये चांगलं भरून घेतलं आणि धाग्याने पॅक केलं. का तर धाग्याने पॅक केलं तर तो मसाला बाहेर निघत नाही, पूर्ण मसाला त्यामध्येच राहतो, म्हणून धाग्याने त्याला पॅक केलं. पॅक करून झाल्याच्या नंतर कांदा, लसूण, टमाटे, खोबरं, अद्रक, कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं मिक्सरला आणि भाजून वाटलं ते. कारण की भाजल्याच्या नंतर ना कांद्याचा तो उग्रट वासना निघून जातो आणि तळायला पण मसाल्यात टाकलं ना तर भाजी गोड नाही लागत, एकदम म्हणजे नाही का चांगली रुचकर लागते. वाटून झाल्याच्या नंतर मस्त तेल ठेवलं, त्याला ते थोडा मसाला टाकून मस्त फ्राय केला. पूर्ण फ्राय झाला, तेल सुटूस्तवर तळून घेतला. पूर्ण तळून झाल्याच्या नंतर अंबारी मसाला, लाल तिखट आणि मटण मसाला टाकून घेतला. ते पण टाकून पूर्ण मसाला तळून घेतला. तरी मसाला मी हा 20-25 मिनटं चांगला फ्राय केला. तोपर्यंत इकडं मुठ्ठ्या पण भरून ठेवलेल्या होत्या. मसाला तळून झाल्याच्या नंतर मुठ्ठ्या टाकून घेतला. मुठ्ठ्या टाकून मस्त 15-20 मिनटे परतून घेतलं, कारण की जेवढा आपण मसाला परतू ना तेवढा मसाला चव लागतो. मसाला परतून झाला पूर्ण. आणि एकीकडं थोडंसं गरम पाणी पण ठेवलं होतं. म्हटलं आपल्याला गरम पाणी, कारण की खेकडे शिजताना थोडं तरी गरम पाणी लागतं, नाही तर त्याशिवाय शिजत नाही खेकडे पटकन. मग मस्त त्या नांग्या होत्या काळ्या खेकड्याच्या, त्या पण त्यामध्ये टाकून घेतल्या. कारण की मी खेकडा हा मसाला खेकडा बनवणार होते, त्यामुळे पूर्ण मसाल्यातच मी आज खेकडा बनवणार आहे. तर मग मी पूर्ण त्या नांग्या टाकून घेतल्या, त्याला पण चांगलं परतून घेतलं. परतून झाल्याच्या नंतर अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि वापस त्याला चांगलं परतून घेतलं. वाफेवर 20-25 मिनटं ठेवलं. 20-25 मिनटानंतर एवढी भारी भाजी मस्त झाली आणि पूर्ण मसाल्यात स्मेल येत होता. तर नक्की तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यावर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ हा पूर्ण बघत चला, का आता बघितल्यानंतरच तुम्हाला कळणार मी कशी बनवली. एकदम माझ्या साध्या सोप्या रेसिपी असते, मी जास्त मसाले वापरत नाही. आपली भाजी आता शिजून बघा तयार झाली खेकड्याची. पूर्ण मसाला ना अशी नुसती तांदळाच्या भाकरीसंग, ज्वारीच्या भाकरीसंग खाल्ली तर एकदम मस्त लागते, खायला पण एकदम चवदार होती. तर नक्की आवडल्यास ना आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, बाय बाय.